आलेला आहे, पण विवाह झाल्यानंतर तुम्ही ध्यानस्थ अवस्थेत गेलात, तिथून पुढे मी इथेच तुमची प्रतीक्षा करते. नाथ ये प्रतीक्षा करत करत माझं जीवन काळ निघून गेला. त्यावेळेला तिला सांगितलं, जा समोरच्या सरोवरामध्ये स्नान कर. स्नान केल्याबरोबर भगवान कर्दमतीच्या तपाच्या बळाने तिला पुन्हा तारुण्य प्रदान केलं आणि मग त्या दोघांनी विमानाला एक दिव्य विमानामध्ये आरूढ होऊन आकाश मार्गाने क्रीडा केली आणि क्रीडा करत असताना त्यांना अनुक्रमे 9 कन्या झाल्या. कन्या झाल्या पण एकही पुत्र नाही. त्यानंतर मात्र पुढे पुत्र जन्माला आला. पुत्र झाला हा शब्द ऐकल्याबरोबर कर्दमाने ग्रस्तीचा त्याग केला. त्या पुत्राचं मुखही पाहिलं नाही आणि तो जो पुत्र होता तो पुत्र म्हणजे सांख्य शास्त्राचे उद्गाते. बोलिये कपिल भगवान की जय. कपिलाचार्य अवतार आले, यांच्यापासून सांख्य शास्त्र जगाला मिळालं. जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी आई लेकराचा गुरु झालेला पाहायला मिळतो, पण पहिल्यांदा कपिलाचार्य हे पुत्र मातेचा म्हणजे देवहूतीचे गुरु झाले आणि त्यांनी मातेला उपदेश केलं. ते शास्त्र कोणतं? सांख्य शास्त्र. आणि तिथूनच जगाला तत्व ही प्रणाली मिळाली. तत्व हा शब्द कुठला आहे? सांख्य शास्त्रातला. कपिलाचार्य हे सांख्य शास्त्राचे उद्गाते. आता झाला देवहूतीचा विवाह. त्याच्यानंतर राहिली कोण? प्रसूता. ही प्रसूता दक्ष प्रजापतीला देण्यात आली. दक्ष प्रजापती हे भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. या प्रजापती दक्षाला या प्रसूतीचा विवाह दिला. उत्तर पादाचं चरित्र आपण सगळ्यांनी ऐकले. सुरुची सुनीती या 2 राण्या, त्याच्यापासून पुढे ध्रुव, तिथून पुढे सृष्टी विस्तार आहे सगळा. अशा पद्धतीचा प्रियव्रताचंही तसंच काही अलौकिक चरित्र आहे. आणि एवढं सांगून आता नारद म्हणतात, म्हणजे महाराज ही सृष्टी विस्ताराला सुरुवात झाली, सृष्टी निर्माण झाली, पण अव्यक्त व्यक्त रूपाला भगवान शिव आला. पण तो भगवान शिव कैलास पर्वतावर वास्तव्याला कधी आले आणि कैलास पर्वतावर वास्तव्याला येण्याचं काय कारण आहे? आणि आम्ही असंच ऐकलंय की भगवान शिवाचं आणि कुबेराची अत्यंत मैत्री होती, म्हणूनच भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आले. मग याच्या मागं काही कथा इतिहास असेल तर तू आम्हाला सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव नारदाला ही कथा सांगणार आहे. कोणती? कुबेराच्या आणि भगवान शिवाच्या मैत्रित्वाची. आता आपल्याला ती कथा ऐकायची, पण तत्पूर्वी एकदा सगळ्यांनी प्रेमानं काय करा? भजन करा. झोप आली असली तर झोपू नका, उठा. हाताने टाळी, मुखाने नाम घ्या. झोपलेल्या मावशी म्हणजे भयती निद्रा दूर जाते बर का. Shiva
आता वाटतं साक्षात महादेव इथं अवतारले. खऱ्या अर्थानं असं वाटतंय जरा. पाहू कैलास करू काशीवास.